अप्पा तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, पण माझा त्या घरात जीव घुसमटतो. म्हणून असं घर सोडून निघून यायचं का? जावे बापू तुम्ही काय करू तात्या, मला कळताच काम बाजूला ठेवून सरळ निघून आलो इकडे. अरे बघताय काय, जावे बापू आलेत. दाजींना पाणी आणा. ताई, अगं जावई बापूंसाठी खायला काहीतरी घेऊन ये. बयोबाई काही नको मला, मीला घेऊन जाण्यासाठी आलोय. तात्या तात्या समजावं हिला. तुमच्या आई वडिलांना समजवा आधी. रत्ना, लगाम घाल तोंडाला. अगं जसे आम्ही तसे ते दोघ जण. मान्य आहे, माझे आई वडील नातवंड नाहीत म्हणून बोलतात सारखे, पण मी कधी काही बोललोय का तुला? मी बिझनेस साठी बाहेर असतो, मग ते आपल्या मनातले विचार कोणाशी बोलतील? तुझ्याशीच ना. त्यांचं बोलणं नको घेऊस एवढं मनावर. त्यांचं मन तुम्हाला कळतंय, माझ्या मनाचं काय? मी कोणाशी बोलायचं? माझा आनंद शोधायला मी स्वतःच्या घरी आले तर त्यात बिघडलं कुठं? अगं ये माहेरी, मी कधी नाही म्हटलोय का तुला? पण असं कायमचं सासर सोडून येणं बरं दिसतं का ते? तुमचे आई वडील कायम तोच दोषा लावणार असतील ना, तर मी इथे कायमची. रत्ना, तुला कळत नाही का ते काय म्हणतायत ते? हाँ दीदी बोल. सीड, अरे फोन बिझी का लागत होता तुझा? अगं काही नाही, घरी काय परिस्थिती आहे ते बघतो, पण कुणी सांगितलं ते कळलं नाही अजून. मॉम डॅडनी पण काहीच नाही सांगितलंय खरंच. आदिती जस्ट पोहोचलोय मी आणि घरातून खूप आरडाओरडाचा आवाज येतोय का? बापरे, सीड टेन्शन आले आता मला. आदिती तू टेन्शन घेऊ नकोस, मला काय कळलं तर लगेच तुला कळवतो मी. बरं ठेव फोन. नाही नाही नाही, फोन चालूच ठेव, मला ऐकायचं सगळं. बरं. तुला या घरात प्रेम मिळतं म्हणून ती माणसं परकी झालीत काय? ती माणसं तुझी नाही आहेत, तू समजू नको घ्यायला. इतकं स्वार्थी व्हावा? तात्या तात्या शांत व्हा. अगदी सगळीच चूक तिची आहे असं नाही. माझे आई वडील देखील. मान्य आहे सगळं, मान्य आहे सगळं, ते बोललेत, पण हिनी समजून घ्यायला नको का? हे असं तडक निघून यायचं, त्याच्याऐवजी दोन शब्द प्रेमाचे बोलले असते तर काम सोपं झालं असतं, गोष्टी सोप्या झाल्या असत्या ना. या रत्ना, नात्यात तडकाफडकी असे टोकाचे निर्णय घ्यायचे नसतात. होतात त्या, चुकलं माझं. आता याच्या पुढे असं नाही होणार. शांत राहील. तू आणि शांत. रत्ना, मला पुन्हा असं काही नकोय. हा होतात त्या. हे थांब. आलात तुम्ही? काय झाले? आपली रत्ना काय ना, तिचं नेहमी सासरला काही ना काही बी नसतं, त्यामुळे ती इथे येते, त्याच्यामुळे तात्या भडकलेत. म्हणजे रत्नाकाचा घटस्फोट? नाही रे बाबा,
तात्यांसमोर असं बोलण्याची कोणाची हिंमत आहे का? बाकी तसं सगळं शांत झालंय, पण तुम्ही चुकूनही तात्यांसमोर घटस्फोट हे बोलू नका, नाहीतर ते पुन्हा भडकतील. सेठ अरे काय चाललंय तिकडे? हॅलो अदिती. नाही तुझ्या मॉमडॅड बद्दल काही नाहीये. रत्नाक्कावरून घरी आरडाओरडा चालू होता. आणि हो, तात्यांसमोर तुझ्या मॉमडॅडच्या डिवोर्सचं अजिबात कळलं नाही पाहिजे. अच्छा, असं घडलंय होय? मुंबईत आदितीच्या घरी पण असंच घडलं होतं. सेठ नानी, ए नानी, 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 ए नानी, कुठं हरवली नानी काय माहिती? नानी, नानी, ए नानी, नानी, ए नानी, नानी. नाना काका नानी काकीला शोधतोय. कुठे गेली असेल नानी काकी? आदितीच्या मॉम डॅडच्या डिवोर्सचं कोणासमोर काय बोलली तर? अरे देवा. सगळे पाकिट नीट भरा. एक पण पाकिट कमी होता कामा नये. एक पाकिट कमी झालंय. ते कसं? तुम्हीच तर खाताय. ते राहू दे रे. बाकीचे पाकिट नीट ठेव. आणि हो, ह्या बरण्या फुटल्या नाहीत पाहिजे. आणि हे पाकिट पण पापडाचे नीट ठेव. हे सिद्धू थांब. अरे कुठे चाललास आणि कुणाला शोधतोयस तू? बापू काकाला. अरे ते कुठे असणार? गोठ्यात ऐश्वर्याजवळ. अरे थांब, ऐक ना, मला वाटतंय ते माझ्यापासून काहीतरी लपवतायत. माझ्यापासून काही लपवायचं असेल तर ते माझ्या आधी उठून गोठ्यात जाऊन बसतात बघ. छे, बापू काका काय लपवणार? आणि लपवण्यासारखं काय आहे? मुंबईत काही घडलं का रे? इकडे अगं काल सांगितलं नाही का, आदितीच्या घरी तिची मैत्रीण आली होती आणि तिच्या सासरकडचे तिच्या मागे लागलेत मूल होऊ दे म्हणून, आणि ती घर सोडून गेली. नक्की तेच घडलं? काल नानी काकीनी सांगितलं नाही का, आदितीच्या घरी काहीतरी घडलं. तेच हे. मग ह्यांनी कुठलं एवढं टेन्शन घेतलंय? सकाळपासून 5 वेळेस जाऊन आले. दूध बादलं वाटतं. काय? मुंबईवरून येताना आम्ही बाहेर जेवलो ना, ते बाहेरचं जेवण त्याला बादलं असेल. बरं चल, मी त्याला भेटून येतो. अरे थांब, आदिती कशी काय तू काहीच बोलला नाहीस? मस्त. फोन वगैरे केलास की नाही तिला? अगं काल फोन पडला आणि बंद झाला, अजून चालूच नाही झाला. चालू झालं की करतो ना फोन. बरं चल, मी भेटून येतो. काहीतरी लपवाछपवी सुरू आहे. नक्की काहीतरी घडलंय मुंबईला. अरे कुठे गेला हा? अरे बापू अक्का गोटा शोधला मी, आणि तू इकडे आहेस. बादलं ना दूध? नाही प्यायचं ना, अजून 4-5 ग्लास दूध प्यायचं. पण मला एक सांग, तू इथे का लपून बसलायस? अरे मी एखादी गोष्ट लपवली ना, ती सगळी माझ्या चेहऱ्यावर दिसते, म्हणून मी इथे लपून बसलोय. अरे हो, पण तू इथे बसलायस म्हणून ताई काकीला अजून संशय आलाय.
अरे मग काय करू, सकाळपासून मी हैराण आहे. दूध सगळं माझ्या अंगाशी आले. अगं हो बाई हो, माफ कर. ते पिशवीतलं दूध प्यायलो मी, पण पर्यायच नव्हता. काल खूप टेन्शन मध्ये होतो. अगं तुला सांगतो. अरे तू काय सगळं सांगणार आहेस का तिला? अरे ती कोणाला सांगायला जाणार आहे? अरे ती कोणाला सांगणार नाही, पण तू तिला सांगताना लोक ऐकतील त्याचं काय? ठीक आहे, मी आता कोणाशीच बोलणार नाही. मी इथेच बसून राहतो. तू बसतोयस का? नाही मला बसून अरे दे. उठ, ऐक माझं जरा. बापू काका, आपलं काल काय ठरलं होतं? नानी काकी सोबत थांबायचं म्हणून. हं. अरे नानी काकी कुठेतरी गायब झाली, सापडत नाहीये ती. काय? हो, मी मोठ्या बाईला घेऊन येतो. बर. हा लवकर ये. हा येतो येतो. हाय हाय हाय. मोठी बाई, मोठी बाई, अगं तुम्ही चहा करत काय बसलेस तिथे ना? रडतेस कशाला? सिद्धू, असं कसं रे नवऱ्याला सोडतात? यांचं डोकं जरी दुखत असेल ना तरी मला त्रास होतो. आणि हे सगळे सरळ घटस्फोट, मला तर विचार देखील करवत नाही. मोठी बाई, प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. तुला संसार निभवता आला, त्यांना नाही जमलं. हे जमायचं काय त्यात? प्रत्येक गोष्टीत संसार असतो. हा चहा करण्यात सुद्धा प्रेम आहे. दूध, साखर, चहा सगळं व्यवस्थित एकमेकात मिसळायचं, नीट उकळायचं, तरच त्या चहानं तरतरी येते. संसाराचं देखील तसंच आहे, एकमेकात मिसळून द्यायचं असतं रे. पण या शहरातल्या लोकांचं सगळंच वेगवेगळं असतं. एका किटलीत पाणी, एकात दूध, एकात चहा, एकात साखर. जेव्हा ज्याला हवं तेव्हा त्याने आपला चहा करायचा आणि प्यायचा. दुसऱ्याची आवड देखील लक्षात घ्यायची नाही. मोठी बाई, अगं किती विचार करतेस तू? तुझ्यासारखा प्रत्येक जण विचार करत नाही. मला सांग, त्यांचा डिवोर्स थांबवणं आपल्या हातात आहे का? नाही ना. पण आपण माझं आणि आदितीचं लग्न मोडण्यापासून थांबवू शकतो का नाही? अगं मग चल लवकर नानी काकीला शोधूया. नानी काकीने सगळ्यांना सांगितलं तर सगळं बिघडून जाईल. तू चल. अरे पण चहा राहिला. ते सोड तू, मी ताई काकीला सांगतो बघायला. ताई काकी जरा चहाकडे बघ. चल लवकर. एकदा मला दाखव तर किती भाजलं ते. काही नाही, छोटासा फोड आहे, मला फार काही लागलेलं नाहीये. मग त्यासाठी एवढं कापड कशाला गुंडाळलं? मी सांगितलं ना तुम्हाला, फार काही नाहीये. ते काल आम्ही तिकडे काल काय झालं? अरे ही म्हणत होती काल तुम्ही येताना का टपरीजवळ थांबलात, तिथं भाजलायच्या हाताला. कधी? म्हणजे तुम्हाला माहित नाही? नाही नाही, ते ना सगळे गाडीमध्ये होते. मी आणि मोठ्या बाई होतो फक्त. हो, सांगायचं ना आम्हाला. खूप नाही होत, थोडंसंच भाजलंय. थोडंसं जरी भाजलं असलं तरी औषध लावलं पाहिजे ना. हो 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 ना. असं कर, क्रीम लाव. पण काय, क्रीम संपली. तू असं कर, बाळाकडे जा हा आणि क्रीम घेऊन ये जा. बापू, तू जाऊन घेऊन येतोस का? त्याच्या पोटात दुखतंय. हो ना? हा खरंच खूप इथे दुखतंय माझ्यासारखं पोटात. ऐक ना नाना काका, त्याच्यासाठी पण औषध घेऊन ये ना. पोटात दुखते त्याच्या खूप. बरं बरं, मी जाऊन येतो. तू काही सांगितलं नाही ना? नाही. म्हणजे भाजणं काय? अरे ते काय विसरायचंय हे मी विसरायला नको ना, म्हणून परमनंट मार्करने हातावर लिहून ठेवलं. आणि अगं याने अजून लक्षात राहणार नाही का? हो मोठे बाई, पण ते आत्ता लक्षात आलं माझ्या. आणि हे यांना कळायला नको ना, म्हणून मग मी लपवत होते. कधीपर्यंत असं लपून ठेवणार आहेस? हो ना, सगळ्यात आधी हातावरचं लिहिलेलं पुसलं पाहिजे. मी सॅनिटायझर घेऊन येतो, आलो लगेच. मोठा बाई, सरळ खोबरेल तेल घ्या आणि जाईल निघून.
थांबा मोठे बाई, हे घे ना. अरे आज आपण किचन मध्ये चहा काय घेतोय? हो ना. सांगते, घरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. काय? आहा, काय छान चहा बनवतात मोठ्या बाई, वा. छानच बनवतात, पण आज अर्धवट सोडून सिद्धू बरोबर नानीकडे गेल्यात. कळतंय का तुम्हाला? काय? मुंबईत काहीतरी घडलंय ना, ते लपवण्याचा प्रयत्न करतायत. मला पण संशय. मोठ्या बाई, सिद्धू, बापू एकदम खोलीत आले. म्हणजे सिरियल मध्ये दाखवतात तसंच सुरू आहे सगळं. हा मोठ्या बाईंचा ग्रुप, हा ताईचा ग्रुप. नाही, हे असं सगळं नाही होऊ द्यायचं आपल्या घरात. हो ना. नाहीच होणार. त्यांना असं वाटतंय की मुंबईत जे घडलंय ते बाहेर काढण्यासाठी आपण नानीचा वापर करू. पण मी काही मूर्ख नाहीये. नानी सगळं विसरते. ह्याला एक सांगेल, त्याला एक सांगेल, सगळा गोंधळ करून सोडेल. पण मग आपण काय करायचं? सिद्धूचा फोन बंद आहे. आपण त्याचा फायदा घ्यायचा, हुकमाचा एक्का वापरायचा. ती व्यक्ती नक्कीच आपल्याशी खोटं बोलणार नाही. अरे पडलं. आदिती वहिनी. जाऊबाई आल्या. चला ना, आता जाऊन विचारूया आपण. आत्ताच नको, थांब. आदिती वहिनी, तू अशी अचानक आम्हाला पुन्हा सरप्राईज दिलायस ना? शांत व्हा, आवाज करू नका. मला सांगा, सिड कुठे आहे? अदिती, तू इथे कशी आणि का आलीयस? सिड, मला खूप टेन्शन आलं होतं. मी तुला सांगितलं होतं ना, टेन्शन घेऊ नकोस म्हणून. मी सगळं सांभाळून घेईन. का? आणि कसलं टेन्शन? काल आम्ही वेळेत पोहोचलो का नाही याचं टेन्शन. आणि माझा फोन पण बंद झालाय ना. आदिती वहिनी, आणलास का घटस्फोट? काय? धुमन्या, घटस्फोट फटाका नाहीये. मग काय ते तरी सांग ना. आदिती वहिनी, तू सांग ना, घटस्फोट म्हणजे काय? धुमन्या, गप्प बस. ती आत्ताच आली आहे ना, तिला त्रास देऊ नकोस. मी फक्त विचारलं. गप्प बस. आणि हे बघा, अदिती इथे आली आहे, कोणाला सांगायचं नाही. का? ते आम्ही लपाछुपी खेळणार आहे. काय? हो, ते आता नवरात्र आहे ना, तर दसऱ्याला लपाछुपीची स्पर्धा आहे, त्याची प्रॅक्टिस करणार आहे. तर तुम्हाला सांगतोय, ती इथे लपणार आहे, हे कोणाला सांगायचं नाही. मी तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याला गिफ्ट देईन. मला मोबाईल, मला हेलिकॉप्टर. सगळं देतो. चला पळा आता, चला. तुला पण काय पाहिजे का? मी वेडी नाहीये. आता कळेल काय ते. मी तर सिरियल मध्ये दाखवतात ना, तसं कान लावून बसणार आहे आणि काय चाललंय ते ऐकणार आहे. चला बघ लवकर, मला पण विद्यापीठात जायचंय. हो, मला पण क्लिनिकला जायचंय. हो, तुम्ही पुरुष मंडळी जा आपापल्या कामाला. आम्ही बायका बघतो आणि सांगतो तुम्हाला काय ते. जर हे लोक आपल्यापासून लपून काही गोष्टी करत असतील तर मी सोडणार नाही. बयोबाईला सांगून एकेकाला सरळ करेन.